ओके गाइस, सो चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपण घेणार आहोत एरिया. Last time we have seen about the perimeter of a rectangle as well as perimeter of a square. We have seen two formula for that. Now we'll see about the area. तर तुम्हाला काल डिफरन्स सांगितला होता एरिया अँड so the difference between the area and the perimeter I have told you. So suppose परत सांगतो बघा. Suppose this is any quadrilateral and the length of the sides हे जे काही आहेत ना आपण the border ही जी आहे, if we measure this, then this is known as what? It is a perimeter. आणि त्याच्या आतमध्ये जो the area occupied with area occupied by this figure. बघा हा जो एरिया मी ग्रीन कलर दाखवतो ग्रीन कलरने. सो दिस टोटल एरिया इज नोन एज व्हॉट? दिस हा बघा पूर्ण हा जो आतला एरिया ना, दिस द टोटल region occupied by the green color is what? It is the area. Now there are different formulae for measuring. वेगवेगळे फॉर्म्युले आहेत बघा, कोणकोणते फॉर्म्युले आहेत आणि हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे 5 स्टँडर्ड 6 स्टँडर्ड मध्ये. एरिया ऑफ अ स्क्वेअर चौरसाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ अ स्क्वेअर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे साइड इंटू साइड. साइड इंटू साइड म्हणजे साइड स्क्वेअर. बाजू गुणिले बाजू बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू बाजूचा वर्ग. नेक्स्ट फॉर्म्युला तुम्हाला एरिया ऑफ अ रेक्टँगल. लेंथ इंटू ब्रेथ. लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी आपण एल मानली, रुंदी मानली बी. एल स्टँड फॉर लेंथ, बी स्टँड फॉर ब्रेथ. सो हे तुम्हाला दोन फॉर्म्युले आहेत. यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युले थ्रू आउट युअर लाईफ. तुमच्या पूर्ण आयुष्यभर तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे ना. आपण डिरेक्टली जाऊया आपल्या प्रश्नांकडे. प्रॅक्टिस एट 45 डायरेक्टली घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 1 हिअर काय आहे बघा. मराठीतून सांगतो, इंग्लिशमधून सांगतो. प्रॅक्टिस एट 45. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. जर तुम्हाला एखाद्या चौरसाची बाजू दिलेली आहे, ती आहे 12 सेंटीमीटर. तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. मला मराठी टायपिंग जमत नाही, म्हणून मराठी टाइप करता येणार नाही मला, बट डोंट वरी. स्टार्ट करूया बघायचे. इझी आहे. वी हॅव टू यूज द फॉर्म्युला. इथे सूत्र वापरायचं आपल्याला आहे. काय लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर इथे बघा. What is given to us? Side. Side is what? 12 centimeter. Now, what is the formula? Area of the square. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर side into side. That is 12 into 12. Multiply करा. What will get? 144. 144 square centimeter. काय म्हणायचं? 144 वर्ग चौरस सेंटीमीटर. So you can write that the area of the square is 144 square centimeter. 144 square centimeter. खूप सोपं असतं ते. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण चौरस सेंटीमीटर. कारण त्याला चौरस सेंटीमीटर किंवा चौसेमी. समजतंय? सोपं आहे. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 बघा. सेम आहे, इझी आहे. If the length of the rectangle is 15 centimeter and breadth is 5 centimeter, we have to find its area. जर एखादा आयत आहे, त्या आयताची लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला त्याचं काय काढायचं आहे? एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे. एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे. प्रॅक्टिस साठी 45 क्वेश्चन नंबर 2. लक्ष द्या सगळ्यांनी. इझी आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे, एमटी टाकायचे. यूज दी फॉर्म्युला, put values, you'll get the answer. Question number 2. So what is the length? लांबी काय आहे? Length of the rectangle. Length of the rectangle in bracket we can write L is equal to किती आले? 15 centimeter. Then breadth. Length म्हणजे लांबी. Breadth of the rectangle. Breadth म्हणजे रुंदी.
breadth of the rectangle is, that is b. काय करूया आपण, in bracket we can write small b is equal to 5 centimeter, is equal to 5 centimeter. Now formula वापरायचा आहे, area of the rectangle is equal to L into D. लांबी गुणिले रुंदी, आयताचे क्षेत्र बरोबर लांबी गुणिले रुंदी. 15 गुणिले 5 किती आले, 15 × 5 = 75. 75 स्क्वेअर सेंटीमीटर किती आले, चौरस सेंटीमीटर, किती 75 चौरस सेंटीमीटर. पुढचं गणित आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. The area of rectangle is 102 square centimeter. Its length is 70 centimeter. What is its perimeter? थोडंसं मोठं गणित बघा. तुम्हाला काय दिलंय, एक आयत आहे, त्या आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याची लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याची परिमिती विचारलेली आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला ब्रेडचं काढावं लागेल, रुंदी काढावं लागणार आहे, त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, पेरिमीटर काढावं लागणार आहे. थोडंसं मोठं गणित आहे, लक्ष द्या तुम्ही, समजेल तुम्हाला, सोपं आहे. चला स्पेस युटिलाइज करूया आपण. सी नाउ लेंथ किती दिली तुम्हाला, व्हॉट इज द लेंथ, लांबी किती दिली तुम्हाला, लेंथ इज इक्वल टू 17 सेंटीमीटर आणि एरिया विचार तुम्हाला दिलेला आहे. area is what, area of the rectangle is 102 square centimeter, SQCM. हे शॉर्ट फॉर्म आहे स्क्वेअरचा, SQCM. Now use the formula, area of the rectangle is equal to length into breadth. Now किती टाकायचे इथे, area is 102, length is what, it is 17, breadth आपल्याला आहे का नाही, so we have to find out the breadth, म्हणजे रुंदी काढायची. Therefore 102 divided by 17 is equal to b. Divide करा, you will get the b. किती आलं b बघायचे, b किती आलं इथे बघा. So b is equal to 17 2 76 102, that is 6 centimeter. चलो 6 centimeter is the b. Now we have to use the formula of perimeter. म्हणजे काय, आयताची परिमिती. Perimeter of a rectangle is equal to 2 bracket L, that is length plus breadth. कालच पाहिलं आपण. Now फॉर्म्युला मध्ये किमती टाकायच्या, सोपं आहे. आपल्याला L नव्हता, B नव्हता, त्यामुळे B आधी काढला आपण. So it is L guys, L किती आहे, लेंथ किती आहे 17 plus breadth किती आली 6. Solve this. 2 bracket 17 plus 6 23, 17 आणि 6 झाले 23. मल्टिप्लाय करो, you will get the answer. 40 किती आले सांगा मला, 46 centimeter is the perimeter of the given rectangle. Question number 4, स्टार मार्क आहे, घेऊया आपण, काही एवढं कठीण नाही ते. If the side of the square is tripled, how many times will its area be as compared to the area of original square? जर काय केलं बघा, साइड ट्रिपल केली तर एरिया किती पट होणार तुम्हाला विचारलेला आहे. जर बाजूची लांबी आपण तिप्पट केली तर त्याचं क्षेत्रफळ कितीने वाढेल. सो फॉर दॅट पर्पज लक्ष द्यायचे. हियर फर्स्ट आपण काय घेऊया, एरिया ऑफ द, आपण रेशो घेऊया डायरेक्ट, एरिया ऑफ द ओरिजिनल व्हॉट स्क्वेअर, एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. थोडं जरा अक्षर चांगलं येणार नाही कारण टाईप करताना नाही याच्यात फरक पडतो, ट्रॅक पॅड यूज करताना. ओरिजिनल स्क्वेअर एरिया. हा बोला बाळांनो. तुम्ही जे आन्सर लिहितात ते मराठी मीडियम वाल्यांनी पण लिहायचे का?
तुला ना ऐक ना, मी तुला ना मराठीवाल्यांना मी तुझे सांगतोय ना, तर तू काय कर, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाठवेल ना तुला, तेव्हा मराठीचे त्याच्यात प्रोनाउन्सिएशन आहेतच, बरोबर. जसं आता एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर म्हणजे काय, तर मूळ चौरसाचे क्षेत्रफळ, समजलं. असं तुम्ही लिहिणार इथे एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर म्हणजे नवीन चौरसाचे क्षेत्रफळ, समजतंय. एरिया ऑफ द, हा मी तुला सर्व मराठी ऑलरेडी ट्रान्सलेट करून दिलेला आहे. एकदा व्हिडिओ तू बघून घे, तुला संध्याकाळपर्यंत व्हिडिओ मिळून जाईल, तो तुला कळेल बाळा. हा, एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर म्हणजे नवीन चौरसाचे क्षेत्रफळ. प्रॉब्लेम काय होतो की मराठी टाईप करताना जमत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. लिहू शकतो मराठी, टाईप करायला खूप वेळ लागतो इथे आणि जमत नाही वगैरे. सो एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर इज व्हॉट, साइड इंटू साइड. काय ना तुमचं साइड इंटू साइड म्हणजे काय ग, साइड स्क्वेअर. साइड इंटू साइड काय आलं, साइडचा स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपला बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू, बाजूचा वर्ग. आता काय केलं आपण, साइड इज ट्रिपल्ड, बघा ना काय देतो तुम्हाला इथे, साइड इज ट्रिपल्ड म्हणजे 3 पट केलेले आहे. दॅट मीन्स 3 इंटू साइड, इथे आहे ना 3 इंटू साइड, 3 इंटू साइड द होल स्क्वेअर. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण, यू विल गेट द आन्सर. साइडचा स्क्वेअर आला साइड स्क्वेअर, देन 3 चा स्क्वेअर आला 9 आणि साइड स्क्वेअरचा साइड. नाउ इफ यू सी हियर, साइड स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग. साइड स्क्वेअर आपण काय होणार, एलिमेंट होणार, कट होणार इथून बघा, हे साइड स्क्वेअर गेले. सो काय होतं तुमचा आन्सर इथे लिहितो बघा मी. काय आन्सर होतं तुमचं 1/9. काय होतं 1/9. दॅट मीन्स द एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर इज व्हॉट, हाऊ मेनी टाइम्स, तर 9 टाइम्स. काय ना तुम्ही 9 टाइम्स किंवा 9 पट त्याचा एरिया होणार, किती होणार, 9 पट त्याचं क्षेत्रफळ होणार आहे. असे स्टार मार्क मला आहे, ऍक्च्युली नाही घेत पण आहे वेळ आपल्याकडे, घेतो आपण सहसा. चलो लक्ष द्या, सोपं.